नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता श्रावण महिना चालू होणार आहे लवकरच. तर श्रावण महिन्यामध्ये अशा काही चुका असतात की ज्या आपल्याकडून कळत नकळत घडत असतात, जेणेकरून आपण जरी श्रावण महिन्यातील श्रावण सोमवार असेल किंवा श्रावण गुरुवार असेल किंवा श्रावण महिन्यातील शनिवार असतील, तर हे जेवढे 4 असतील, 3 असतील, 5 असतील, हे जे विशेष दिवस येत असतात, तर या दिवसाचे आपण उपवास सेवा करत असतो. तर ह्या सेवा उपवास करत असताना श्रावण महिन्यामध्ये जे काही असे पदार्थ आहेत की ते पदार्थ जर आपण खाल्ले तर आपल्याला उपवास केला तरीही त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण की श्रावण महिन्यामध्ये आपण पारायण वगैरे करत असतो. श्री शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे, तर या ग्रंथाचे पारायण करत असतो, गुरुचरित्राचे पारायण करत असतो. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या सेवा करत असताना आपल्याकडून काही जे 3 पदार्थ आहेत, तर ते जर पदार्थ आपल्या घरामध्ये बनवले गेले किंवा तुमच्याकडून जर हे चुकूनही पदार्थ खाल्ले गेले तर तुम्हाला उपवास केल्याचं मग फळ मिळत नाही. या ज्या गोष्टी आहेत तर या गोष्टी 99% लोकांना माहिती नसतात. त्याबद्दलचीच माहिती जी आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. तर श्रावण महिना म्हणजेच की आता आषाढ अमावस्या आहे बुधवारच्या दिवशी, म्हणजेच की 12 ऑगस्ट झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून 13 ऑगस्टपासून श्रावण महिना हा चालू होणार आहे. तर श्रावण महिना चालू झाला की आपण भगवान भोलेनाथाच्या ज्या सेवा आहेत तर त्या सेवा करत असतो. श्रावण महिना हा अतिशय शुभ महिना मानला जातो, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. माता पार्वतीने कठोर व्रत करून भगवान शिवशंकराला प्रसन्न करून घेतले होते. म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये स्त्रियांना व्रत जे आहे तर ते सोमवारचे व्रत हे केले तरच मग अखंड सौभाग्य प्राप्त होते असे म्हटले जाते. आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून अनेक स्त्रिया ज्या आहेत तर त्या श्रावण सोमवारचे व्रत ह्या करत असतात. भगवान शिवशंकराची पूजा करत असतात असे म्हटले जाते. आता भगवान शिवशंकर आपल्या सासरी येत असतात, म्हणजेच की पृथ्वीवरती येतात. म्हणून आपण जी कोणती पण सेवा करत असतो किंवा कोणताही उपवास आपण करत असतो तर आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते. म्हणून मग या श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकराच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे जे नियम असतात तर ते नियम आपल्याला पाळावे लागत असतात, जेणेकरून आपण जे व्रत करत असतो किंवा आपण जी पूजा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. आपल्या घरामध्ये गरिबी येऊ नये किंवा सगळ्यात अगोदर बघा, आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये घरामध्ये कोणते पदार्थ खाल्ले नाही पाहिजेत. तर आता श्रावण महिना जो आहे तर भगवान शिवशंकरांना समर्पित असतो, हा तर माहितीच आहे सगळ्यांना. या महिन्यामध्ये आपण उपवास असेल किंवा पूजा किंवा कोणत्या धार्मिक कार्य जे आहेत ज्याला आपण विशेष महत्त्व हे देत असतो. तर आषाढी अमावस्या असेल किंवा दीपा अमावस्या, ही अमावस्या झाल्यानंतरच दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिना चालू होतो. तर श्रावण महिन्याचं जे सोमवार आहे तर या वर्षीचे जे सोमवार आहेत तर ते किती सोमवार आले आहेत, तर यावर्षी 4 सोमवार आले आहेत. तर या 4 सोमवारच्या दिवशी आपण भगवान शंकराची पूजा जी आहे तर ती विशेष पूजा करत असतो. म्हणजेच की या श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवाच्या पिंडीवरती आपण जी शिवामूठ आहे प्रत्येक सोमवारची, म्हणून वेगवेगळे धान्य जे आहे तर ते अर्पण करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. आता याच श्रावण महिन्यामध्ये महिलांचा जो आनंदाचा सण म्हणजेच की मंगळागौर असते, श्रावणी सोमवार, त्याचप्रमाणे महादेवाला त्या दिवशी ते धान्य आपण जर अर्पण केले तर आपल्या घरामध्ये कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता ही भासत नाही. तर त्यामध्ये पहिला जो श्रावण सोमवार आहे तर पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे तांदूळ. दुसरा जो श्रावण सोमवार आहे तर त्या दुसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे तीळ. तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे मूग. आणि चौथा जो श्रावण सोमवार आहे तर त्या श्रावण सोमवारची शिवामूठ आहे गहू. तर अशा पद्धतीच्या ह्या शिवामूठ आहे, त्यामुळे तुम्ही प्रत्येक सोमवारला प्रत्येक शिवामूठ आवर्जून अर्पण करायचं आहे. आता श्रावण महिन्यामध्ये व्रत केल्यामुळे भगवान शंकराची आपल्यावरती कृपा दृष्टी तर राहतच असते. तर या महिन्यात फक्त सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवार याचाही उपवास करत असतात. म्हणजेच की आपल्याकडे आता पहिला जो सोमवार आहे तर पहिल्या सोमवारी नागपंचमी हा महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण आहे, तर हा पहिल्या सोमवारी सण आला आहे. त्यानंतर रक्षाबंधन असते, नंतर हरितालिका, मंगळागौर असे विविध जे सण आहेत तर त्या श्रावण महिना चालू झाला की मग तिथून पुढे आपल्याकडे सण हे साजरे होत असतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तर आता आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट, आता मांसाहार हा जो आहे तर हा मांसाहार अजिबात
करायचं नाही. श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. आपल्याला या ज्या संपूर्ण श्रावण महिन्यात आपल्या घरामध्ये म्हणा, घरामध्ये मांसाहार चुकूनही बनवायचा नाही. आणि जे सेवनही करत असतील त्यांनी पण घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर चुकूनही जाऊन पण मांसाहार करायचा नाही. कारण की श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना मानला जातो. आता पवित्र महिन्यामध्ये आपले जे शरीर आहे तर पवित्र असणे पण खूप महत्त्वाचे आहे. म्हणून श्रावण महिन्यात आपण मांसाहार करायचा चुकूनही नाही. असे नाही की फक्त श्रावण सोमवारचा आपण उपवास करायचा आणि इतर दिवशी मग मांसाहार करायचा. मग या सेवा किंवा हा उपवास करण्याला काहीच अर्थ उरत नाही. आपण सर्वजण श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवारचे तर व्रत करतच असतो. पण व्रत करत असताना आपल्याला चुकूनही या ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडू द्यायच्या नाहीत. त्यातल्या त्यात श्रावण सोमवारच्या दिवशी वरई जी आहे तर ती वरई चुकूनही सेवन करायचे नाही. त्याला आपण भगर पण असे म्हटले जाते काही भागांमध्ये. वरई जी आहे तर ही उपवासाला आपण खात असतो, पण सोमवारच्या उपवासाला चुकूनही वरई खायची नाही. यामध्ये आपण बरेच फळे पण खात असतो. आता फळांमध्ये म्हणा, फणस जे आहे तर फणस जे पूर्णपणे आपल्याला फणस वर्ज्य करायचा आहे. कारण की फणस हा उपवासाला खात नाहीत. म्हणून मग तुम्ही जर वरई आणि फणस खाल्लात तर मग तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आपण सेवा म्हणा किंवा उपवास म्हणा केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होणार नाही. म्हणून जे लोक श्रावण सोमवारचा उपवास करणार आहेत त्यांनी हे जे 2 पदार्थ आहेत तर ते पूर्णपणे टाळायचे आहेत. या श्रावण महिन्यामध्ये आहाराबद्दल उपवासामध्ये वरई चुकूनही सेवन करायची नाही. त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे फळे आपण खात असतो त्यामध्ये 2 पदार्थ आपल्याला चुकूनही खायचे नाहीत. फळ आपल्याला म्हणजेच की आता बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की श्रावणात आपण आहाराचे जे नियम आहेत तर ते नियम जर पाळले तर माणसाला दीर्घायुष्य लाभते असे म्हटले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये भरपूर आपण सगळीकडे तर पाऊस पडत असतो. त्याचप्रमाणे यामुळे आपल्याकडून काय होतं की भूक जी आहे तर ती भूक जास्त प्रमाणामध्ये लागत असते प्रत्येक व्यक्तीला. त्याचबरोबर आपल्या ज्या पचनक्रिया आहेत तर त्या मंदावलेल्या असते. म्हणून मग आपण तेलकट पदार्थ जे खाल्ले जात नाहीत श्रावण महिन्यामध्ये, म्हणून आपली पचनक्रिया जी आहे तर ती बिघडत असते. सर्दी असेल किंवा डोकेदुखी असेल असे जे आजार आहेत तर ते आजार उद्भवत असतात. म्हणून मग आहारामध्ये आपण जर नियम पाळले तर पावसाळ्यामध्ये पचनशक्ती कमकुवत होते. म्हणून मग तामसिक आहाराचे जे सेवन आहे तर ते केले जात नाही असे शास्त्रामध्ये सांगितले जाते. यामध्ये कांदा जो आहे तर तो वर्ज्य केला जातो. मांसाहार, पालेभाज्या, कारण की पालेभाज्या ज्या आहेत तर त्या पूर्णपणे वर्ज्य होत नाहीत, पण पालेभाज्या पचायला जड असतात. म्हणून मग पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ज्या आहेत तर त्या पालेभाज्यांवरती सूक्ष्मजीव आढळतात. या पालेभाज्या आपण कितीही धुवून घेतल्या तरीही ते जे आहेत तर त्या पालेभाज्यांवरती सूक्ष्मजीव जात नाहीत. म्हणून पावसाळ्यामध्ये पालेभाज्या ज्या आहेत तर ते खाणे टाळले जाते. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये आपण वांगी जे आहे तर ते वांगे चुकूनही सेवन केले जात नाही. आता कडधान्यांचाही वापर आपल्याकडे कमी केला जातो. कारण की कडधान्य जे आहे तर ते पौष्टिक असते शरीरासाठी, तरीही पचायला जड असतात. म्हणून मग कडधान्य पण जास्त प्रमाणात सेवन केले जात नाही. आता कोणती फळे खाल्ले तर मग आपल्याला मोसंबी, गहू, तांदूळ, दही, दूध, ताक यामुळे आपले जे शरीर आहे तर ते निरोगी राहत असते. म्हणून मग हे जे नियम आहेत तर हे नियम पाळले तर मग आपल्याकडे जे आहे तर हा नियम पाळून श्रावण महिना जो आहे तर तो साजरा केला जातो. तर आता यातले कोणते पदार्थ आपल्याला खायचे नाहीत हे तर आता तुम्हाला समजलंच असेल. जरी आपण उपवास केला तरीही मग आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. मग हे पदार्थ जे आहेत तर ते श्रावण महिना संपेपर्यंत चुकूनही तुम्ही खाऊ नका. तर मग तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.